चंड वाते न मोडे ते गगनची की पुढे वाचून तरी होईल मोडे तरी उरेल कैसे तेने जाणणे जे आकळले ते जाणवले पणेची उमाणले मग नेणेवीच दया ते मित्र अक्षर सहजे ते दिव्य परब्रह्म कसं आहे ते सांगत असताना त्याचं वर्णन केलं. काल आपण या ओळीवर थांबलो होतो की चंड वातेही न मोडे म्हणजे किती झंझावात आला तरी ते त्या झंझावातापुढे ते आत्मज्ञान प्रगट काय होतं न मोडे निघून जात नाही म्हणाले. कारण ते एक प्रकारचं गगन आहे. ती गगनची पुढे तर नुसतंच आभ्र असलं असतं म्हणजे नुसतंच मेघ असले असते तर त्या झंझावातापुढे ते टिकले नसते. त्या पद्धतीने त्याचा विचार केला. आता म्हणतात की ते जे ज्ञान आहे ब्रह्म ते बी जाणणे आकळले ते काय केलं ते ज्ञानानं ज्याला आकळलेलं आहे. जाणवे म्हणजे काय जाणवेने आपल्या ज्ञानाने आपल्या वृत्ती ज्ञानाने ज्याला आकळला आहे म्हणजे अहम ब्रह्मास्मी अशी जी वृत्ती आहे. अहम ब्रह्मास्मी सुद्धा एक प्रकारची वृत्तीच आहे लक्षात ठेवा. अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होतं ज्यावेळेस त्यावेळेस ते अहम ब्रह्मास्मी या नावाची अंतःकरणाची वृत्ती तयार होते आणि त्यामुळं वृत्ती ज्ञानाने ज्याला आकळलेलं आहे आणि जे जाणवेलेपणेची उमागले पण ते ज्ञानाच्या आटोक्यात आले म्हणजे ज्ञानापुरतं झालं म्हणजे नंतर ते नष्ट होऊन जातं. याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की ब्रह्मज्ञान हे जे झालेलं असतं काय ब्रह्मज्ञान जे होतं त्या ब्रह्मज्ञानाने काय होतं की संपूर्ण जगत मिथ्या असा निश्चय होतो. ब्रह्मज्ञान झालं अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती उत्पन्न झाली तर त्या वृत्तीनं काय केलं जातं संपूर्ण जगताच्या मिथ्यात्वाचा निश्चय होतो. आता प्रश्न राहतो की त्यामुळे सगळं जगाचा बाध होतो. त्याला काय म्हणतात बाध होतो. वेदांताच्या परिभाषेमध्ये त्याला बाध होतो असं म्हटलं की संपूर्ण जगताचा काय होतं मिथ्यात्व निश्चय होणे हाच बाध आहे. जग नष्ट होत नाही. जगाचा बाध होणे म्हणजे काय जगाचा मिथ्यात्व निश्चय होणे. जग हे मिथ्या करायला लागतं. आता म्हणजे त्यामुळे काय होतं की एकमेवा द्वितीय अशी ब्रह्माची सत्ता सगळीकडे जाणवायला लागते. बाकी कोणत्याही इतरांची सत्ता जाणवत नाही. मिथ्यात्व निश्चय झाला याचा अर्थ काय की ब्रह्म व्यतिरिक्त अन्य कोणाचीही सत्ता जाणवत नाही. अन्य कोणाचीही सत्ता जाणवत नाही. मग आता प्रश्न येतो की अहम ब्रह्मास्मी जी वृत्ती आहे ती वृत्ती सुद्धा मिथ्या आहे की नाही. मिथ्या का खरी कळलं का. ती या वृत्तीनं तुम्ही त्या ब्रह्माला आकळताय ती वृत्ती कोण आहे तर अंतःकरणाचा परिणाम आहे. म्हणजे तुम्हाला ती मिथ्या मानावी लागेल. ती जर खरी आहे असं मानला तर द्वैत पुन्हा राहतं. ती वृत्ती एक राहते आणि ब्रह्म एक राहतं म्हणून तुम्हाला ते मानता येणार नाही. मग ती नष्ट होते असं म्हणायला लागेल. ती पण मिथ्या मानावी लागेल. आता ती जी मिथ्या वृत्ती आहे ती मिथ्या वृत्ती नष्ट कशानं होते तर तिनं सगळ्यांचा बाध केला. तिने इतरांचा सगळ्या जगताचा प्रपंचाचा संपूर्ण बाध झाला. सगळ्या दृश्याचा बाध झाला. हिचा बाध कोण करतो असा प्रश्न येतो. या प्रश्नाला वेदांती जे उत्तर देतात ते म्हणतात की ही वृत्ती स्वतःचा बाध करते. हे त्याचं उत्तर आहे. ही वृत्ती जी आहे ती स्वपर विरोधिनी असते. स्वतःचाही नाश करते म्हणजे इतर जगताचा बाध करून आपला स्वतःचाही ती बाध करते. कारण तिला जर दुसरी वृत्ती बाध करते असं मानलं तर अनवस्था नावाचा दोष येतो. पुढचा दोष येतो अनवस्था. अनवस्था या शब्दाचा अर्थ विश्रांत म्हणजे कल्पना थांबतच नाही. जिथं कल्पना थांबत नाही असा जो दोष त्याला म्हणतात अनवस्था. म्हणजे उदाहरणार्थ ही वृत्ती ब्रह्मास्मी वृत्तीला मारणारी एक दुसरी वृत्ती तयार होते असं मानलं. मग ते दुसरी कोण मारणार तिसरी मानव. मग तिसरीला कोण मानणार चौथी मानव. चौथीला कोण मानणार पाचवी मानव. पाचवी मला कोण म्हणणार सहावी मानव. अशा अनंत वृत्त्या कल्पना करावं लागतात. याला म्हणतात अनवस्था. आणि ते आनंद केले तर ते शेवटच्या जे काही आनंदावी असेल तिला कोण मानणार हा पुन्हा प्रश्न कायम शिल्लक डोक्यावर राहतो. म्हणून या सगळ्या वृत्तींचा निषेध करण्यासाठी कुठेतरी ती थांबवली पाहिजे ना. म्हणून वेदांतांनी विचार करून बरोबर करून त्यांचं उत्तर त्यांनी असं दिलं की हीच वृत्ती स्वतःला मारते. मग आता याला उदाहरण आहे का असं दृष्टांत आहे का. तुम्ही जे वेदांताचं एक वैशिष्ट्य आहे. वेदांत जे काही सिद्धांत सांगतं त्या प्रत्येक सिद्धांताला व्यवहारात दृष्टांत आहे हे लक्षात ठेवा. वेदांताचं एक म्हणजे वैशिष्ट्य. तर मग याला कोणतं दृष्टांत आहे तर याला त्या निवळीच्या बीचं दृष्टांत आहे. निवळीचं जे बी असतं
तर पाणी करंजीचं पीक किंवा निवडीचं म्हणजे आपल्याकडे करंजीचं म्हणतात वाटतं ना, का पश्चिम महाराष्ट्रात करंजीचं म्हणतात? करंजीच्या बीला काय म्हणतात आपल्याकडे? त्याला निवळी पण एक आपल्याकडे म्हणतात. निवळी काय करंजी काय जे असेल ते नाव असेल त्या बीचा दृष्टांत आहे की ते बी काय करतं, पाणी स्वच्छ करतं. पाण्यावरती एकदा फिरवलं तर पाणी स्वच्छ करतं आणि ते सगळं गाळाला घेतं आणि स्वतःहीच खाली जाऊन बसतं त्या पाण्यात. ते वर तरंगत नाही ते बी, इथं सगळा गाळ ते खाली नेतं आणि स्वतःही त्या गाळावर स्वतः जातं. त्याला दुसरं कोणी खाली नेण्यासाठी गरज नाही, दुसऱ्या कुठल्या बीची गरज नाही. हा त्याचा व्यवहार दृष्टांत आहे. त्या दृष्टांतानुसार अब्रह्मापी जी वृत्ती आहे ती वृत्ती हे करते. आता प्रश्न असा आहे, म्हणून त्यांनी सांगितलं की ते जाणवलेपणेची उमाले उमाणले, ते जाणल्या जाणल्या अब्रह्मापी वृत्ती नष्ट झाली. वृत्ती नष्ट झाल्यानंतर काय होतं की नुसता प्रकाश राहतो. आता अहम नसतं आणि ब्रह्मही नसतं, काहीच नसतं. काय वृत्ती नष्ट झाली की अहम ब्रह्म वगैरे काही नसतं. मग काय असतं, फक्त आनंदाचा स्वतः आपण म्हणजे ते बोलतात येत ते व्यवहाराच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणलं तर बोलता येत नाही. काय ते साखरच झाल्यामुळे साखरेला गोड कशी पाहिजे तू असं साखरेला विचारता येत नाही. तसं त्याला माणसाला काय तू काय आनंदीच का बाबा असं विचारायची गरज नाही, कारण तो आनंद स्वरूप होतो. पुन्हा आनंदाची जाणीव त्याला होते का नाही, म्हणून जाणीवीची उमारली, म्हणून ती जाणीवच त्याची उमारली जाते एक प्रकारची. कारण जाणीव व्हायची म्हटलं की द्वैताची अपेक्षा, हे लक्षात घ्या. आणि त्या स्थितीमध्ये ब्रह्मज्ञानाच्या स्थितीमध्ये द्वैत यत्किंचितही राहत नाही. आणि द्वैताची स्थिती जर झाली, खरं म्हणजे एखादा अनुभव जर आपल्याला घ्यायचा म्हणजे अगदी साधा आनंद घ्यायचा कुठले पदार्थ, पेढा चांगला वाटला आपल्याला, पेढा खाल्ला, तरी त्या पेढ्याशी जोपर्यंत तुम्ही काही अंशात होईना तादात्म्य पावत नाही, म्हणजे तादात्म्य म्हणजे कालच्या सारखं सांगितल्याप्रमाणे थोडासा भेद थोडासा अभेद, म्हणजे काही अंशात ना अभेद त्या ह्याच्यात पावत नाहीत तुम्ही, तोपर्यंत तुम्हाला त्याच्या आनंदाची अनुभूती येते. आणि हे तर आनंदच आहे. ब्रह्म हे काय आनंद, सत आहे, चित आहे आणि आनंद आहे. त्यामुळे नित्य ज्ञान चैतन्य ज्ञानस्वरूप त्याच्या ठिकाणी असल्यामुळं जाणीवही उमाणले याचा अर्थ हा आहे की जाणीव सुद्धा नंतर नष्ट होते. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की जे वेदांतामध्ये ती प्रसिद्ध कथा नाही का, याज्ञवल्क्यांची कथा, किंवा ह्याच्यातही सांगितलेले, त्याच्यात केनोपनिषदात सुद्धा सांगितलेलं आहे. दोन्हीकडे सांगितलं की जर तुम्हाला असं वाटत असेल, ज्या माणसाला असं वाटतं की मी ब्रह्म जाणलेलं आहे, त्याला ब्रह्म कळलेलं नाही, असं सर्व सांगितलं. काय, जो असं म्हणतो मी ब्रह्म जाणलेला आहे त्याला ब्रह्म कळलेलं नाही, आणि जो असं म्हणतो की मला ब्रह्म कळलेलं नाही त्याला मात्र ब्रह्म कळलेलं आहे. म्हणून तर वेदांतामध्ये बृहदारण्यकातली जी कथा आहे ती पुस्तक अशीच आहे. काय की त्या जनकाच्या दरबारामध्ये हजारो पंडित होते. त्यांना त्या गाईला दोन्ही शिंगांना 10-10 तोळे सोनं, पण दोन्ही खुरांना 10-10 तोळे सोनं, आजच्या हिशोबामध्ये एका गाईला 4 लाख रुपयाचं सोनं लावलं होतं. काय अशा 1000 गाई ठेवल्या होत्या त्यांना, आणि सांगितलं होतं की जो कोणी ब्रह्मविद वरिष्ठ आहे, जो कोणी खरा ब्रह्मज्ञानी आहे, त्यांना या आपलं सिद्ध करावं, मी ब्रह्मज्ञानी असं त्यांना म्हणावं, आणि त्यांना गाई घेऊन जाव्यात. गोम हीच आहे त्याच्यात, या कथेमध्ये गोम हीच आहे की मी ब्रह्मज्ञानी म्हणले की तिथंच तो सिद्ध होत नाही की हा ब्रह्मज्ञानी आहे म्हणून, होत नाही. काय लागलं, ब्रह्मज्ञानी नाही म्हणतोय तो तोंडाच नाही म्हणतोय असं म्हणून त्याला उडवता येतं. अशा दोन्हीच आहे. म्हणून ह्यांनी काय केलं, म्हणजे काही वेळा कसं असतं मधला मार्ग काढावा लागतो. म्हणून याज्ञवल्क्यांनी काय केलं, ही सगळी ऐकल्यानंतर याज्ञवल्क्यांनी आपलं सामश्रवा म्हणजे त्यांच्याकडे सामवेद शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला सांगितलं की जा ती गाय घेऊन जा. आता सगळे लोक आले वादाला की तू ब्रह्मविद वरिष्ठ आहेस का. याज्ञवल्क्यांनी एवढंच उत्तर दिलं, नमो ब्रह्मविद वरिष्ठाय, आम्ही ब्रह्मविद वरिष्ठांना नमस्कार करतो म्हणले. आम्ही ते म्हणले नाहीत, मी होई म्हणले नाहीत, नाही म्हणले नाही. आता प्रश्न येतो की मी ब्रह्मविद वरिष्ठ नाहीये हे सिद्ध करण्याची जिम्मेदारी तुमची.
या उत्तरातून काय येतं, आता ती जिम्मेदारी ज्ञानवल्क्यांची राहत नाही, हे लक्षात घ्या. ज्ञानवल्क्यांनी मधला मार्ग काढला, मी तर काही घेऊन चाललो बोलली, मी ब्रह्मविदूर रिटर्न हे सिद्ध करा तुम्ही, मी आहे का नाही हे मी बोलत नाही. आणि मग वादविवाद करत 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 ते तिसरा अध्याय जो छान आपला बृहदारण्यकातला त्याची गोम हीच आहे. ब्रह्मज्ञान झालंय असं जर म्हटलं, मला ब्रह्मज्ञान कळतंय, मला ब्रह्म कळलं, तर त्याला ब्रह्म कळलं नाही. जो दहरमेवापि नूनम, काय केनोपनिषदामध्ये मंत्र आहे, ते केनोपनिषदातले गुरु विद्यार्थ्याला असं म्हणतात की तुला जर असं वाटत असेल की मला ब्रह्म थोडस कळलंय, ब्रह्म कळलंय, आणि तर ते म्हणले ते तुला दहरम म्हणजे अगदी अल्प कळलंय, म्हणजे माणसामध्ये ब्रह्म आहे एवढं जर कळलं असेल तर ते तुला अल्प कळलंय. देवामध्ये ब्रह्म एवढं जर कळलं असेल तर अजूनही मीमांसेमध्ये तुला अजूनही विचार करावा लागणार आहे. असं करत 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 तरी सांगितलंय काय, अविदितात आणि विदितात अधि. ब्रह्म हे कसं आहे, विदित आणि अविदित या दोघांचेही वर आहे. विदित म्हणजे वृत्ती ज्ञानाचा विषय असलेला जो जो पदार्थ आहे तो सगळा विदित आहे. अविदित म्हणजे वृत्ती ज्ञानाचा विषय नसताना जो जो पदार्थ आहे तो अविदित आहे. ब्रह्म हे वृत्ती ज्ञानाचा विषय नसल्यामुळं दोन्हीच्या वर आहे, असं त्याचा अर्थ आहे. वृत्ती ज्ञान म्हणजे विदित अविदित या शब्दांचे जे अर्थ आहे ते हे आहे की वृत्ती ज्ञान जे आहे वृत्ती ज्ञानाचा विषय नसणार, तेच त्यांनी ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणून आमचे बाबुगुरु अपस्तंभ जे होते ते फार चांगलं सांगायचे. ते काय म्हणायचे माहितीये का, की मी ब्रह्मज्ञानी आहे हे तर माणसाला विसरावं लागतं म्हणले. एक कोटी करायची ते, मी ब्रह्मज्ञानी आहे हे माणसाला विसरावं लागतं, पण मी ब्रह्मज्ञानी आहे हे मी विसरलो आहे हे सुद्धा विसरावं लागतं म्हणले. नाही तर याचा अभिमान येऊन जातो म्हणले, आणि याची वृत्ती जर तयार झाली तर त्याला पुन्हा हे घ्यावं लागतं म्हणले. त्याची कोटी करायची ती. याचा अर्थ काय की जाणीव आणि नेणीवीच्या पलीकडे ज्याला म्हणतात, जाणीव आणि नेणीव हे दोन शब्द आपण ज्ञानोबा यांच्या शब्दात वापरतो. ज्ञानोबारांनी तोच शब्द येतो, जाणीव आणि नेणीव. जाणीव म्हणजे वृत्तीरूप ज्ञान, नेणीव म्हणजे ज्ञान वृत्तीरूप ज्ञान, अभावात्मक ज्ञान. वृत्तीच अभावात्मक पण वृत्तीच होईल ना, वृत्ती ही अभावाचा आकार धरतेच, काय असं म्हणलं इथं घट नाही, हा विषय सुद्धा वृत्तीचाच आहे, अभावात्मक ज्ञान. तर दोन्हीही पद्धतीनं मला ब्रह्म कळत नाही हे जे अभावात्मक अज्ञान आहे, किंवा हे जे अज्ञान आहे अभावात्मक नाही, कारण वेदांतामध्ये अज्ञान हे भावरूप आहे ना, म्हणून मला वृत्ती कळत नाही, मला ब्रह्म कळत नाही, हे जे अभावात्मक स्थिती आहे किंवा नकारात्मक स्थिती आहे त्याचाही विषय ब्रह्म होत नाही. आणि मला ब्रह्म कळतं ही जी सकारात्मक स्थिती आहे अबद्याला म्हणून, त्याचाही ब्रह्म विषय होत नाही. म्हणून इथं त्यांनी सांगितलं की जे जाणवलेपणेची उमाणले, ज्ञानापुरते त्याचं अस्तित्व सिद्ध झालं, त्याच्यानंतर अस्तित्व नसतं. त्याचं अस्तित्व नसतं म्हणजे अस्तित्व स्वरूप हा झाल्यामुळे नसतं. अस्तित्व नसतं म्हणजे शून्य किंवा अभाव झाला, एखादा घर उचलून नसं नेला, तसं नाही अर्थ त्याचा. ब्रह्म जे आहे, ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान जे आहे ते या पद्धतीने म्हणून म्हणाले ते जी जाणणे जे आकळले ते जाणवलेपणे उमाणले, मग नेणवीची तयाती म्हणितले अक्षर सहजे. त्यालाच मग लोक काय म्हणतात, ज्ञानाने म्हणून म्हणजे ज्ञानाने जाणल्या जात नाही असं लोक म्हणतात. ज्ञानोबारा काय म्हणतात, वस्तुतः ज्ञानपणे ते निवावलेलं असल्यामुळं ज्ञानाने ते जाणवल्या जात नाही असं का म्हणतात, त्याचं कारण हे आहे. वृत्ती काय आहे, वेदांताची नीट प्रक्रिया समजल्याशिवाय ही उभी नाही करणार. लक्षात घ्या, ही उभी जी आहे अत्यंत अवघड आणि अत्यंत क्लिष्ट लिहिली त्यांनी. काय लिहिली त्यांनी की जे जाणवलेपणेची उमाणले म्हणजे जाणल्या त्याचं अस्तित्व नष्ट झालं. अस्तित्व नष्ट झालं मी पडा गेला ना, आता मी आणि ब्रह्म वेगळं राहिलं नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे ब्रह्माचं वेगळं अस्तित्व कुठे आहे, द्वैताचं अस्तित्व नाही, म्हणून अर्थातच कोणाचं इतर कोणाचंच अस्तित्व नाही. ब्रह्म या संज्ञेचं अस्तित्व नाही. ब्रह्म ही संज्ञा आपण जीवाच्या सापेक्षेनं वापरायला, हे लक्षात ठेवा. जीवाला सुद्धा ब्रह्माच्या सापेक्षेनं आपण जीव म्हणतो. हे सगळे आपल्या द्वैताच्या संस्कारामुळे वापरलेले नाम आहे, ते नाम नष्ट होतात. मग आता ते झालं म्हणून म्हणाले की ती तशी स्थिती झाल्यामुळं काय होतं म्हणाले, मग नेणवीची तयार ते म्हणितले, म्हणून ते कळलं नाही असं म्हणायचं. जे अक्षर ब्रह्म
म्हणजे अक्षर ब्रह्म. हे नेणिवेचन म्हणण्याचा अर्थ याचा एक संदर्भ मी आता सांगितलेला बृहदारण्यकाचा. बृहदारण्यकामध्ये एतद्वै अक्षरं एतद्वै गार्गी अक्षरम ओतज्ज प्रोत. हे गार्गीनं प्रश्न विचारला की हे सगळं कशामध्ये ओतप्रोत, हे सगळं कशामध्ये ओतप्रोत आहे. गार्गीनं प्रश्न विचारला तेव्हा अक्षर याज्ञवल्क्यांनी असं सांगितलं की सूर्याचंद्र वसो विधृत अशी तिथे वाक्य आहेत की एतद्वै प्रशासनम अक्षरम प्रशासनम गार्गी सूर्याचंद्र वसो विधृत असं काहीतरी वाक्य आहेत की हे गार्गी हे संपूर्ण जगात म्हणजे हे कोणात ओतप्रोत आहे तर ते या अक्षरामध्ये ओतप्रोत आहे. जसं पटामध्ये तंतू ओतप्रोत भरलेले आहेत तसं संपूर्ण जगत हे कोणामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे, अक्षरामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. तर ते ओतप्रोत ब्रह्म. मग त्याच्या पुढे जाऊन इथला अजून एक संदर्भ असा आहे की गार्गी खूप प्रश्न विचारते बघा. तुम्ही जर ते कधी कथा ऐकली की मला माहित नाही. आणि एक विशिष्ट परिस्थितीत आल्यानंतर ते गार्गी ब्रह्माबद्दल अजून थोडंसं जास्त विचारते. त्यावेळेस याज्ञवल्क्य त्या गार्गीला सांगतात की जास्त प्रश्न विचारू नको, मा प्राक्षी म्हणजे जास्त विचारू नकोस, नाहीतर मूर्धाते व्यपतिष्यती, तुझं डोकं उडून पडेल. कारण त्याच्या पुढे समजून घेण्याची तुझी बुद्धी नाही, तुझी योग्यता नाही, तर त्याच्याबरोबर प्रश्न विचारू नको. कारण ते त्याच्या पुढं अक्षर ब्रह्म आहे ते. कारण ते ब्रह्म काय त्या जाणीवेच्याही पलीकडे आहे असं त्यातलं सुचवायचं आहे. तो सगळा कथाभाग या ओवीमध्ये येऊन जातो, हे लक्षात ठेवा. म्हणून म्हणाले मग नेणिवेची तयारी म्हटले अक्षर सहजे, म्हणून त्याला नेणिवेची याच्यात असतं त्याला अक्षर असं म्हटलेलं आहे. तर वेदांतात काय आहे, कल्पित पदार्थ आणि अकल्पित पदार्थ असे दोन पदार्थ आहेत. कल्पित जो पदार्थ असतो काय तो ज्ञात सत्ताक असतो, त्याची सत्ता माहित असते. आणि अकल्पित पदार्थ जो असतो तो अज्ञात सत्ताक असतो. त्यात ब्रह्म हे अकल्पित पदार्थ आहे आणि बाकी सगळं जगत जे आहे ते कल्पित पदार्थ आहे. म्हणून जो सृष्टी जी आहे ते ज्ञात सत्ता असल्यामुळे, ज्ञात सत्ता म्हणजे जिची सत्ता माहिती आपल्याला कळते, जिची सत्ता आपल्याला कळते, त्याचं कल्पित पदार्थाची आपल्याला सत्ता कळते, म्हणून ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे इथं अक्षर ब्रह्म म्हणजे सदा सर्वदा राहणारे असल्यामुळं अजून एक दुसरं म्हणजे ब्रह्म हे अधिष्ठान आहे. ते नेणिवे या शब्दाचा अर्थ काय करत असताना अजून एक चिंतन केलं पाहिजे की ब्रह्म हे सामान्य निर्विशेष आहे, सविशेष काही नाही. ब्रह्माचा विशेष काय, निर्विशेषो विशेष अशी उक्ती बघा. ब्रह्म कसं आहे, ब्रह्माचं वैशिष्ट्य काय असं विचारलं तर वैशिष्ट्य आहे की ते निर्विशेष आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी काहीच विशेष नाही आहे, एकदम सामान्य. सामान्य शब्दाचा अर्थ काय, सामान्य म्हणजे काय, साधं म्हणजे टिकल्यासारखं, म्हणजे सामान्य म्हणजे जे सगळीकडे असतं, समान असतं. समानतेचा भाव म्हणजे सामान्य. म्हणजे जे अनेक एकत्र अनेकता होतं, ब्रह्म हे त्याचं सामान्य असल्यामुळं सगळीकडे आहे. ते विशेष नाही हे तुम्ही म्हणता ते ठीक आहे, काय अवयव नसणं वगैरे विशेष नाही. तर ब्रह्म हे सामान्य असल्यामुळे सामान्य ब्रह्म हे कोणाला कळत नाही, ज्ञानच होत नाही त्याचं. हाही दुसरा अर्थ आहे. कोणता, आता मी दुसरा अर्थ सांगेल. ब्रह्माचं ज्यावेळेस आपल्याला तुम्हाला सामान्य ब्रह्म असतं त्या ब्रह्माचं सामान्य चैतन्य सगळीकडे व्यापक आहे, त्या चैतन्याने संपूर्ण जगत दिसायला. म्हणजे काय व्हायला लागलंय, म्हणजे त्या चैतन्याच्या प्रकाशामध्ये हे जगत आणि मायेचा सगळा खेळ, अज्ञानाचा सगळा खेळ तुम्हाला दिसायला लागला. हे सगळे त्रिपुटी जे आहे हे अज्ञानाचा खेळ आहे, प्रमाता प्रमेय प्रमिती वगैरे. पण हे तिघे भासतात कोणामुळं, त्या सामान्य प्रकाशामुळे भासतात, पण ते कळत नाही. म्हणजे काय, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे वृत्तीचा ते ज्ञानाचा विषय नाही, सामान्य कळत नाही. म्हणून मी त्या दिवशी सांगितलं होतं की ते अज्ञानच ज्ञानानं प्रकाशित होतं. अज्ञानेनावृतम ज्ञानम, भगवद्गीतेतला हा श्लोक प्रसिद्ध आहे की अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जन्तवः, की ज्ञान हे अज्ञानानं झाकलं जातं. हे नेणिवेचा विषय म्हणण्याचा तो एक अर्थ आहे. ज्ञान म्हणजे सामान्य जे ज्ञान आहे, सामान्य जे चैतन्य आहे, निर्विशेष जे चैतन्य आहे,
निर्विकल्प जे चैतन्य आहे, जे सगळीकडे व्यापक चैतन्य जे आहे ते व्यापक निर्विकल्प निर्विशेष निरवयव नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असलेलं जे आहे त्या सगळ्या चैतन्यावर पडदा कोणाचा आहे? अज्ञानाचा आहे. हे लक्षात ठेवा. त्यामुळे ते कळत नाही. ते कळायचं म्हणलं तरी वृत्ती लागते. पण वृत्ती कळली तर ते सविशेष होते, ते काही निर्विशेष होतच नाही. म्हणून तो एक अर्थ याचा, ते नेरवीची म्हणतले आलं का लक्षात? म्हणजे ते कळतच नाही असं म्हटलं. त्याचं कारण आहे अज्ञान. त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चालू आहे, त्याच्याच अधिष्ठानावर हे सगळं चालू आहे, पण त्याच्या अधिष्ठानावर चालू आहे ते आपल्याला कळत नाही. काय अडचण आहे का? ब्रह्मरूपच व्हायचं असते फक्त, बाकी काही व्हायचं. ब्रह्मरूप व्हायचं काय? ब्रह्मरूप व्हायचं हा शब्द सुद्धा अत्यंत चुकीचा आहे. ब्रह्मच आहात ना तुम्ही, व्हायचं काय? मुळामध्ये कसं आहे, ही जी आहे प्रक्रिया वृत्ती आहे, मी कालच सांगितलं ना, काल मी काय सांगितलं तुम्हाला, ब्रह्म व्हायचंच नाहीये. ही सगळी प्रक्रिया अज्ञान नाशासाठी. हा, ही सगळी प्रक्रिया जी आहे अज्ञान नाशासाठी. तुम्ही ब्रह्मरूप कधीच होत नाही, कारण ब्रह्मरूप असता जे आहे ते व्हाल कसं तुम्ही? म्हणून तर मोक्ष कसा आहे तुमचा? तर तुमचा मोक्ष जो आहे तो असा आहे की जो इकडे तिकडे कुठे जायचा नाहीये. म्हणजे तुम्ही वैकुंठात गेले असं म्हणत नाही, तुम्ही कैलासात गेले असं म्हणत नाही, तुम्ही गणपती लोकात गेला तसं म्हणत नाही, तुम्ही देवी लोकात गेला तसं नाही. याला मोक्ष म्हणत नाही. तुम्ही जर देवी लोकात गेलात, गणपती लोकात गेलात, सत्य लोकात गेलात, वैकुंठात गेलात तर हा मोक्ष नाही. हे कदाचित तुमच्या पुण्याचं फळ आहे. पुण्य खूप झालं, देवीची खूप भक्ती केली म्हणून देवी लोकात गेला, काही शंकराची भक्ती केली, खूप पुण्य झालं, गेलात कैलासामध्ये, देवाची सेवा केली, विष्णूची भक्ती केली, गेलात वैकुंठामध्ये. पण वैकुंठात गेलात म्हणून तुम्ही मुक्त झालात अजिबात नाही. अब्रह्म बोलणा लोक पुनरावर्ती योजनेमध्ये हे सगळे लोक पुनरावर्तीच आहे, लक्षात ठेवा. मग तुम्ही कुठे जाता? मोक्षामध्ये कुठंच जात नाही, हे उत्तर आहे. ब्रह्मीभूत म्हणजे काय? तो ब्रह्मीभूत हा जो शब्द आहे ना, तिथं च्वी प्रत्यय, ते ब्रह्म आणि भूत याच्यामध्ये ईकार दीर्घ येतो नाही, तो ई जो आहे तिथं तो च्वी नावाचा प्रत्यय लागतो व्याकरणानुसार. काय कोणता प्रत्यय? च्वी. च अर्ध आणि व त्याला जोडले, च्वी. हा प्रत्यय काय करतो? जे नाही ते सांगतो. कळलं का? तुम्ही ब्रह्म झाले नाहीत कारण तुम्ही ब्रह्मच आहात, पण ते बोलण्याची पद्धत म्हणून तो सांगतो तो प्रत्यय. आलं का लक्षात? अभूत भावेच्वी. काय म्हटलंय? अभूत भावेच्वी, जे झालेलं नाही. अभू, भू म्हणजे होणे, अभू म्हणजे न होणे, तद्भावे ते झालं हे सांगण्यासाठी च्वी प्रत्यय. म्हणजे ती कसं आहे की हा प्रत्येक कुठं संस्कृतमध्ये फार चांगला वापरतात. संस्कृतमध्ये कोणत्या दृष्टीने वापरतात? अतिशयोक्ती सांगायची असेल, अतिशयोक्ती सांगायची असेल तर हा प्रत्यय वापरतात. उदाहरणार्थ मारुतीरायानं जो समुद्र उल्लंघन, 100 योजन लांब असा तो समुद्र उल्लंघन, त्याचा काव्यात्मक भाषेत वर्णन करायचं तर कसं करतात? तर म्हणतात की हनुमता सागरा गोष्पदी कृत. म्हणजे मारुतीनं समुद्र गाईच्या खुरा एवढा केला म्हणजे तो झाला का? गाईच्या खुरा एवढा केला म्हणजे काय झालं? त्याला सहज उल्लंघन एवढं तात्पर्य द्या. तर गोष्पदी तो दीर्घ जो आहे तो हा च्वी प्रत्यय. पण तसं ब्रह्मीभूत, तुम्ही मूळ ब्रह्मच आहात, तर ब्रह्मी होता कुठं? जो आहे तो होईल कसा? होणार नाही. म्हणून ब्रह्मीभूत हा शब्द प्रयोग जो आहे तो दोन पद्धतीने त्याची उपपत्ती लागते. काय? एक तर द्वैताची परिभाषा तुम्ही समजता म्हणून द्वैतात जे आहे मानता तुम्ही की मी ब्रह्म नाही. सामान्यपणे आपली आत्ताची समजूत हीच आहे ना की मी ब्रह्म नाही, मी अज्ञानी, मी दुःखी सुखी वगैरे काही जे आहे. द्वैताच्या परिभाषेनं तुम्ही ब्रह्म झाला असा एक अर्थ होऊ शकतो. पण दुसरा मी जे म्हटलं ते द्वैताची परिभाषा मुळात चुकीची असते. म्हणजे झालं जे नाही ते तुम्ही झाल्यासारखं वाटता. म्हणजे जे अभूत तुम्ही जे होणं शक्य नाही ते झाला म्हणजे तुम्ही मुळातच आहात. म्हणून कारण होण्याची प्रक्रिया ती तुमच्यामध्ये आहे. हा आहेच आहे.
तर ते कारण का ब्रह्म किंवा मोक्ष हा शब्द प्रयोग जो आहे तो आपल्याकडे जीव जाणे या अर्थानं नाहीच आहे. जीव जातो असं म्हटलं की बिघडतं. कळलं का? जीव जातो, जीव ब्रह्मामध्ये जातो म्हटलं की बिघडतं. जिथं जीव जातो तिथं द्वैत आहे आणि तिथं मोक्ष नाही. मोक्षामध्ये द्वैत नाही. मग काय होतं तर मी मगाशी म्हणलं पण अज्ञान नष्ट होतं. अज्ञान नष्ट झालं की आपोआपच तुम्ही ब्रह्मरूप आहातच. जसं ते मायामाची ऐनक मधलं जे आहे ना की ते त्याचा इथं चष्मा इथं अडकलेला असतो, ते सगळीकडे फिरत राहतं दिवसभर आणि रात्री त्याला लोक सांगतात की नाही तुझ्या डोक्यावर एक चष्मा, मग त्याला खूप आनंद होतो. दिवसभर ते दुःखी असतं. आता इथं चष्मा दुसरीकडून आला का? अप्राप्ताची प्राप्ती असं नाहीये, प्राप्ताची प्राप्ती हे उत्तर आहे. काय प्राप्ताची प्राप्ती म्हणजे जे प्राप्त होतं, पहिलाच चष्मा होताच की हरवलाच नव्हता. मग काय झालं? हरवल्याची भावना झाली. ती भावना फक्त दूर केली, संपला विषय. तसं ब्रह्म नाहीये असं कधी नाहीच आहे तुम्ही. मग काय आहे? तुमची भावना आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे हे उत्तर वेदांतात काही काही ठिकाणी खूप उपयोगाला लागतात. स्वातंत्र्य काळाच्या काळामध्ये, स्वातंत्र्य ज्यावेळेस झालं त्या काळामध्ये हे पाकिस्तानामध्ये तर खूप त्रास झाला हिंदूंना. बंगालमध्ये बरेच जणांना त्रास झाला. बंगालमध्ये तर काही पंडितांना बळजबरी गोमांस वगैरे खाऊ घालण्यात आलं. काही जणांना तर आपल्या आई बहिणीबरोबर अगदी प्रसंग करायला लावला ह्याच्यावर आणि असं करून त्यांना भ्रष्ट केलं. तर आता अशी संख्या किती होती? 1,00,000. आणि मग आता हे सगळ्यांना सांगितलं की आता तुम्ही मुस्लिम करा असं सगळं. तर ते मुसलमान व्हा असं ज्यावेळेस त्यांना म्हटलं ते व्हायला तयार झाले ते लोक. कारण त्यांना माहिती आता हिंदू धर्मात आपल्या कोणी घेणार नाही, आपण भ्रष्ट झालो, आपण गोमांस खाल्ला, आपण नको ते कृत्य केलं, मग हे सगळं झालं. मग ते त्यांना बरं ते सगळे पंडित लोक होते, ते काय असे लुल्लू पुल्लू नव्हते. सगळे चटर्जी उपाध्याय अशा आडनावाचे आणि ते सगळे पंडित चांगले शिकलेले होते. ते आर्य समाजाचे लोक त्यांना सांगायला गेले की तुम्ही हिंदू धर्म सोडू नका वगैरे. त्याला सोडून आम्ही असं पाप केले नाही. तुम्ही पाप केलं नाही, केलं काय? केलेलं आहे ना, ते पाप नाही तुम्ही सिद्ध करा. आर्य समाजवाल्यांना तर काही त्यांनी उडून लावलं सर 2 मिनिटांमध्ये. त्यांना काही शास्त्राचं ज्ञान नसतं आर्य समाजवाल्यांना. उगी 2-4 वाक्य गेले माहीत असतं, बाकी असं त्याचं ज्ञान. तर पात्रीची स्वामी व्यवस्थित आहे. करपात्रीजींचा मोठे उपकार काय ते तुम्हाला. आणि करपात्रीजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही काही अशुद्ध झालेलं नाही आहात, पण तुम्हाला वाटतच असेल अशुद्ध झालं तर एक प्रायश्चित्त घ्या ना. आता असं म्हणल्यानंतर त्या लोकांना पुन्हा प्रश्न आला, तर आम्ही अशुद्धच झालो नाही तर प्रायश्चित्त कशाचं? काय हा प्रश्न आर्य समाजवाल्यांनी त्यांनी विचारला होता, त्यांना काही उत्तर देता नाही. पण वेदांत शिकल्यानंतर काय फायदा होतो ते तुम्हाला सांगतो. करपात्रीजींनी काय सांगितलं की तुम्ही अशुद्ध झालेला नाहीतच वस्तुतः. कारण काय तुम्ही बुद्धिपूर्वक पाप केलेलं नाही, तुम्हाला त्या प्राणाच्या भीतीने तुमच्याकडून ते पाप झालं, म्हणजे ते तुम्ही अशुद्ध झालेलं नाही. पण अशुद्ध झाल्याची मलिन वासना तुमच्यात तयार झाली की नाही, ती वासना नष्ट करण्यासाठी प्रायश्चित्त घ्यायचं म्हणजे असं त्या पंडितांना करून 1,00,000 पंडित वाचवले. 1,00,000 पंडित नाही तर ते 1,00,000 पंडित गेले असते. त्याच्या आधी एकदा अशी घटना घडलेली. देवीप्रसाद चट्टोपाध्याय म्हणून फार मोठे पंडित होते बंगालमध्ये. त्यांना असंच बळजबरी गोमांस वगैरे खाऊ घातलं. एक 100 वर्षापूर्वीची त्याच्या आधीची घटना, 150 वर्षापूर्वीची घटना असेल साधारणपणे. आणि त्यांना घातलं तर त्या पंडिताला या लोकांनी नंतर इकडेही घेतलं नाही तिकडेही घेतलं नाही. त्याने बरेच 1 वर्ष 6 महिने त्यांनी सगळ्या लोकांकडे जाऊन कोणतं प्रायश्चित्त असेल तर द्या, अमुक द्या, तमुक द्या केलं, पण त्या कोणी प्रायश्चित्त त्यांना दिलं नाही. त्यावेळेस करपात्रीजी सारखा माणूस त्यांना भेटला नाही. त्याचा परिणाम काय झाला? त्या माणसांना मुस्लिम धर्म स्वीकारला तर त्याला प्रतिज्ञा करून 1,00,000 माणसं मुस्लिम गेले. प्रतिज्ञा करून गेले त्यानं म्हणा, म्हणजे मी आता 1,00,000 माणसं मी मुस्लिम करतो आणि त्याला 1,00,000 माणसं मुस्लिम केले. तर हे जे चुकीच्या कल्पना येतात, असं जीवाची तीच आहे. जीव आणि ती कल्पना समान आहे, लक्षात ठेवा. मी जीव ही कल्पना आहे तुमची, ती कल्पना तुम्हाला दूर करायची. मोक्ष मिळणे या शब्दाचा अर्थ एवढाच आहे. मी जीव आहे ही जी कल्पना आहे, ती कल्पना जर दूर झाली तर तुम्हाला मोक्ष मिळाला.
पण ती कल्पना दूर झाल्यानंतर ते आपोआपच तुम्ही ब्रह्म आहातच, व्हायची गरज नाही. पण तुम्ही ब्रह्म आहात हे कळतं का नाही कळत, म्हणून ते निणीवीचे अक्षर म्हणले, म्हणून ते निणीव. अवधूत चिंतन